हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। भारतीय प्रजासत्ताक दिन धूमधडाक्यात साजरा। न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे एकत्रितपणे ध्वजारोहण सोहळा संपन्न। दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी आदर्श प्राथमिक शाळा, न्यू इंग्लिश स्कूल व औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव यांच्या एकत्रितपणे ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी उपस्थित कार्यक्रमाच्या मान्यवरांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक बिन्नर सर यांनी केले। प्रास्ताविकात प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले। 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला असला तरी भारताच्या राज्यघटनेचा प्रवास अतिशय खडतर होता। भारताच्या राज्यघटनेचे कामकाज 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालू होते। 26 नोव्हेंबर 1950 रोजी राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला। नंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली व भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले। या घटनेची आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व पटवून दिले। त्यानंतर भारतीय राष्ट्रध्वजाचे पूजन व ध्वजारोहण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। स्काउट ध्वजाचेही ध्वजारोहणही करण्यात आले। ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले। देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांना व पालकांना आकर्षित केले। त्यांना मार्गदर्शन श्रीमती आयरे मॅडम यांनी केले। यावेळी कार्यक्रमाला उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य DP बिन्नर सर, PP तांदळे सर, आत्रे सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी सूत्रसंचालन बिलोरे सर यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फणसे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख, कला शिक्षक देशमुख सर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले। कार्यक्रमाचे समारोपन श्रीमती कल्पना आयरे मॅडम यांनी सुमधुर वंदे मातरम गीत गायन करून केले व फणसे सरांनी कार्यक्रम संपला असे जाहीर केले। ब्युरो रिपोर्ट, हिंदवी स्वराज्य न्यूज, नांदगाव।